स्वराज्य जननी जिजामाता एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व। स्वराज्य जननी जिजामाता या भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई म्हणून त्या प्रसिद्ध आहेत। त्यांच्या नेतृत्वाखालील कर्तव्यपरा, धैर्यवान आणि दूरदृष्टीपूर्ण भूमिकेमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्यात यश आले। जिजामातांचे जीवन आणि कार्य। बालपण आणि विवाह। जिजामातांचे बालपण निश्चितपणे साहसी होते। त्यांचे वडील हिंदूरावजी नाईक निंबाळकर हे एक कुशल योद्धे होते। त्यांच्याकडूनच त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण मिळाले। लहानपणापासूनच त्यांच्यात नेतृत्व गुण आणि धैर्य दिसून येत होते। त्यांचा विवाह साताराच्या भोसले कुटुंबातील मालोजी भोसले यांच्याशी झाला। संघर्ष आणि धैर्य। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासूनच त्यांच्यावर अनेक संकटांचा सामना करावा लागला। त्यांच्या पतीचे निधन झाल्यावर त्यांनी एकुलत्या एक मुलाला वाढवण्याचे कठीण काम स्वीकारले। त्या काळात मुस्लिम सत्तेचा दबाव होता। अशा परिस्थितीतही त्यांनी धैर्यपूर्वक शिवाजी महाराजांचे पालनपोषण केले आणि त्यांना एक महान योद्धा आणि राजा बनवण्यासाठी प्रयत्न केले। शिक्षण आणि मार्गदर्शन। जिजामातांनी शिवाजी महाराजांना केवळ शारीरिक प्रशिक्षणच दिले नाही तर त्यांना राजनीती, इतिहास, धर्म आणि संस्कृतीचे शिक्षणही दिले। त्यांनी शिवाजी महाराजांना एक आदर्श राजा बनवण्यासाठी प्रयत्न केले। स्वराज्य स्थापनेतील भूमिका। जिजामातांची भूमिका स्वराज्य स्थापनेत अत्यंत महत्त्वाची होती। त्यांनी शिवाजी महाराजांना नेहमीच प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या निर्णयांना पाठिंबा दिला। त्यांच्या दूरदृष्टी आणि राजकीय कौशल्यामुळेच शिवाजी महाराजांना विजयाची वाट चवाटली। जिजामातांचे वारसा। जिजामातांचे वारसे आजही आपल्याला प्रेरणा देतात। त्यांच्या धैर्याने, कर्तव्यपरातेने आणि नेतृत्व गुणांनी आजही आपल्याला प्रेरित केले पाहिजे। त्यांच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तके, चित्रपट आणि नाटक तयार करण्यात आले आहेत। जिजामातांचे जीवन आपल्याला शिकवते की कठीण परिस्थितीतही आपण आपल्या ध्येयासाठी लढू शकतो आणि यश मिळवू शकतो।